नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत कट ऑफ बद्दल। ठीक आहे, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या पहिल्या 100 कॉलेजेसमध्ये जायचं असेल तर किती पर्सेंटाइल तुम्हाला आणावे लागतील, ओपन मध्ये किती आणावे लागतील, ओबीसी मध्ये किती आणावे लागतील। ठीक आहे, सगळ्या कॅटेगरीचे बघणार आहोत। जर तुम्हाला 100 पेक्षा नेक्स्ट 100 मध्ये जायचं असेल तर किती लागतील, त्याच्यापेक्षा नेक्स्ट 100 मध्ये जायचं असेल किती लागतील, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत। प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू बाळांनो। ठीक आहे, आणि एक महत्त्वाची गोष्ट बाळांनो, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आता क्लोज होणार आहे। ठीक आहे, खूपच कमी सीट्स उरलेले आहेत। जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। सगळे फीचर्स तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगचे इथं बघू शकतात पॉज करून। ठीक आहे, आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असतो। ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय। का रे बाळांनो, पर्सनल काउन्सिलिंग मध्ये व्यवस्थित कॉलेज लिस्ट पर्सनल काउन्सिलर कडून बनवून घेतली। ठीक आहे, आणि त्या कारणाने त्यांना खूप चांगलं कॉलेज अलॉट झालं त्यांच्या पर्सेंटाइल नुसार। आणि असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, 96, 97, तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। का? व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली नाही। मुंबईचे काही कॉलेज टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, नागपूरचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही। ही गोष्ट तुमच्या सोबत नको व्हायला, म्हणून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा। 350 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले, त्याच्यातून व्यवस्थित पिक करायचे तुम्हाला। ठीक आहे, पर्सनल काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, कोणत्याही सिटीमध्ये पाहिजे तुम्हाला ऍडमिशन, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, किती तुमचे पर्सेंटाइल, कॅटेगरी कोणती आहे तुमची, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करेल। लास्ट 3 वर्षाचं कट ऑफ चेक करेल, कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागू शकतो, त्यानुसार तुमची लिस्ट बनेल आणि तीच लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची। मी गॅरंटी देतो तुमचे जे पर्सेंटाइल आले त्या पर्सेंटाइल नुसार एक चांगलं कॉलेज भेटेल। या गोष्टीची मी 100% गॅरंटी देऊ इच्छितो। ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला भेटतो जो नेहमी तुमच्या सोबत असतो। कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा, ते नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल असतात बाळांनो। ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू। इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडेल बाळांनो, पैशांनी तर पडेलच पडेल, पण 4 वर्ष तुम्ही त्या फील्डमध्ये स्पेंड करणार आणि 4 वर्ष स्पेंड केल्यानंतर तुम्हाला वाटेल जर त्यावेळेस मी चांगलं कॉलेज सिलेक्शन केलं असतं तर आज चांगल्या पोझिशनला राहिला असतो। त्यावेळी रिग्रेट न करता आताच व्यवस्थित डिसिजन घ्या, आपल्या आई वडिलांचे पैसे वाचवा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे बाळांनो। ठीक आहे, न्यूटर्न ऍप डाउनलोड करून तुम्ही काउन्सिलिंग मध्ये एनरोल करू शकतात। आता व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। काउन्सिलिंग, तुमचं कॅप राऊंड, सीईटी सेल कडून काही इंपॉर्टंट अपडेट आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली। आता बघा बाळांनो, टोटल कॉलेजेस किती आहेत आपल्या महाराष्ट्रात? 339 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत। ठीक आहे, आता या वर्षी न्यू ऍड झाले का नाही झाले अजूनपर्यंत रिपोर्ट आलेले नाहीये, पण शक्यतो नाही झालेले। ठीक आहे, ब्रांचेस मे बी काही ऍड झाल्या असतील पण त्यांची अजून फुल रिपोर्ट नाही आलेला, पण 339 कॉलेजेस आहेत ऑन एन ऍव्हरेज तुम्ही कन्सिडर करा। आता 339 कॉलेजेसमध्ये जे पहिले 50 कॉलेजेस आहेत ना बाळांनो, ते खूप टॉपचे कॉलेजेस आहेत। पहिले 50 मध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्ही असं कन्सिडर करा तुमचा ऍव्हरेज पॅकेजेस 10 LPA असेल, 10 LPA असेल। 10 LPA म्हणजे रे बाळांनो, म्हणजे तुमचं ऍव्हरेज पॅकेज। फॉर एक्झाम्पल, सरासरी त्या क्लासची कमीत कमी 10 लाख रुपये वर्षाची असते। एक टॉप ब्रांचेसची गोष्ट करतोय मी। ठीक आहे, टॉप ब्रांचेस मध्ये। आता नेक्स्ट त्याचे 100, त्याच्या पहिले 50 सोडले। आता प्रत्येक विद्यार्थ्याचा पहिल्या 50 मध्ये लागणार आहे का बाळांनो? नाही लागणार। आता त्यानंतरचे 50, त्यानंतरचे 100, सॉरी। ठीक आहे, कारण हा जो रेंज आहे ना 100 आणि 100, ये सगळ्या मीडियम लेवल कॉलेजेस आहेत। हे तुम्ही कन्सिडर करू शकता टॉप लेवल कॉलेजेस, ये मीडियम लेवल कॉलेजेस आहेत। म्हणजे 200 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात जे मीडियम लेवलमध्ये आहेत। गोष्ट समजते? ठीक आहे, त्यांचा कट ऑफ तुम्ही किती कन्सिडर करू शकतात, सॉरी पॅकेज किती कन्सिडर करू शकतात? 6 लाखाच्या आसपास, 6 लाखाच्या प्लस। जे 50 कॉलेजेस आहेत लो लेवल, त्यांचं तुम्ही कन्सिडर करा 4 LPAच्या प्लस। आणि जे 39 कॉलेजेस उरतील ते ये लो लेवल तुम्ही कन्सिडर करू शकतात, ये बिलो लो लेवल कन्सिडर करू शकतात। यांचं तुम्ही 4 LPAच्या खाली एक्सपेक्ट करा। ठीक आहे, ऍव्हरेज पॅकेज बोलतोय। आता बघा, हे तुम्हाला समजलं, कॉलेजेसचं डिस्ट्रीब्युशन समजलं। याच प्रकारे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात। ठीक आहे, 50, मग 100, 100, 50, मग 39। ठीक आहे, लास्ट इयर पण आपण याचं अनालिसिस कंप्लीट दाखवलं होतं, कोणते 100 आहेत, कोणते 50 आहेत, याच्याविषयी पण नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे। ठीक आहे, पण एवढी गोष्ट समजली तुम्हाला। आता काही तुमचे मिथ आहेत ना, ते मला क्लिअर करायचे, त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत। मिथ म्हणजे काय रे बाळांनो? ज्यात तुम्ही चुकीच्या बातम्या ऐकल्यात किंवा चुकीचे गैरसमज करून घेतलेत, ते तुम्हाला तुमचे दूर मला करायचे। ठीक आहे, पहिली गोष्ट, ऑल मुंबई पुणे कॉलेजेस आर गुड। ही तुमच्या डोक्यात कोणीतरी घुसवलेलं आहे। ठीक आहे, युट्यूबर्सने घुसवलेलं आहे, ही गोष्ट चुकीची आहे। सगळेच मुंबई पुण्याचे कॉलेजेस चांगले नाहीयेत। ठीक आहे, असं नाही की जर तुम्हाला चांगलं कॉलेज दुसरीकडे भेटतंय फक्त मुंबई पुण्याचं नाव आहे म्हणून कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं, ही सगळ्यात तुमची चुकीची गोष्ट असेल। ठीक आहे, मुंबई पुण्याचे सगळेच कॉलेजेस चांगले नाही। मुंबई पुण्यात 30 ते 40% विद्यार्थी फक्त यासाठी येतात, कॉलेज लाईफसाठी येतात। ठीक आहे, या गोष्टीचं तुम्हाला भान ठेवावं लागेल। आणि तुम्हाला
या भावनेच्या याच्यात तुम्हाला वाहून नाही जायचंय, ठीक आहे, की मुंबई पुणे भेटलं तर चांगलंच झालं असं नाही बाळांनो. मुंबई पुण्या व्यतिरिक्त पूर्ण महाराष्ट्र शिल्लक आहे, ठीक आहे. त्याच्यात पण खूप चांगले कॉलेजेस असतात, ठीक आहे. थोडीशी रिसर्च केली व्यवस्थित भेटतात तुम्हाला कॉलेजेस, ठीक आहे. फक्त मुंबई पुण्याचं रडगाणं आता लावू नका, ठीक आहे. बघा आता जे टॉपचे कॉलेजेस आहेत, COP VGTI झालं, PICT झालं, ते पुण्यात आहेत, ठीक आहे. पण असं नाही की पुण्यात जर 100 कॉलेजेस आहेत तर 100 टॉपचे असं नाहीये, ठीक आहे. दुसरी गोष्ट, लो लेवल कॉलेजेसचं प्लेसमेंट नसतं. ही गोष्ट खूप विद्यार्थ्यांना वाटतं की जर मी लो लेवलमध्ये गेलो की माझं त्या कॉलेजेसचं प्लेसमेंट 0 असतं असं विद्यार्थ्यांना वाटतं. असं कोणतंच कॉलेज एक्झिस्ट करत नाही बाळांनो ज्याचं प्लेसमेंट 0 असतं, कोणतंच कॉलेज नाही. आणि बघा फॉर एक्झाम्पल, आता सपोज तुम्ही लो लेवल कॉलेजमध्ये गेला, समजा तुमचे 10% आले, ठीक आहे, आणि तुम्ही एकदम लो लेवल कॉलेजमध्ये गेलात. त्या लो लेवल कॉलेजमध्ये समजा कम्प्युटर सायन्स ब्रांच भेटली, फॉर एक्झाम्पल कोणतीही भेटू द्या. त्या ब्रांचमध्ये 60 विद्यार्थी आहेत सपोज, त्या बॅचमध्ये टोटल तुमच्या क्लासमध्ये 60 पैकी 5 ते 10 विद्यार्थी टॉपचे, त्यांना चांगलंच प्लेसमेंट लागणार आहे, चांगलंच प्लेसमेंट लागेल 5 ते 10 विद्यार्थ्यांना. आता मग तुम्ही म्हणणार दादा हे आता चांगलं कॉलेज आणि वाईट कॉलेज कसं काय डिसाईड करायचं जर सगळीचकडे प्लेसमेंट लागतंय तर? जेव्हा कॉलेज चांगलं असतं ना बाळांनो, या 60 पैकी 60 विद्यार्थ्यांना चांगलं प्लेसमेंट लागतं. आणि जेव्हा कॉलेज थोडं लो लेवल असतं 60 पैकी 5 ते 10 विद्यार्थ्यांना चांगलं प्लेसमेंट लागतं. आता जर तुम्हाला कॉलेज लो भेटलं तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्हाला या 5 ते 10 मध्ये यावं लागेल. गोष्ट समजते? जो समजून घेईल त्याला समजली असेल ही गोष्ट, है ना. आता भरपूर विद्यार्थ्यांचा असा पण डाऊट असतो, तिसरं मिथ आहे तुमचं, ठीक आहे, की कोर ब्रांचेस जे आहेत ना, मेकॅनिकल झालं किंवा सिव्हिल झालं, यांना प्लेसमेंट 0 आहे. 0 नाहीये बाळांनो, 0 नाही. याच्यात पण तीच गोष्ट असते, जर 60 मुलांची बॅच आहे सिव्हिलची तर त्याच्यामधले पहिले 5 जे असतात ना त्यांना प्लेसमेंट भेटतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा, आणि चांगल्या कॉलेजमध्ये गेलं तर तुम्हाला या 60 पैकी 30 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट भेटून जातं. त्याच जागेवर कम्प्युटरमध्ये 60 पैकी 60 विद्यार्थ्यांना भेटतं. हा, ही रियालिटी आहे. कम्प्युटर सायन्स ऑलमोस्ट प्लेसमेंट चांगलंच असतं, ठीक आहे, पण असं नाही की यांना डायरेक्ट 0 प्लेसमेंट असतं कोर ब्रांचेसला, असं नाहीये बाळांनो. इथं पण प्लेसमेंट आहे, फक्त नंबर ऑफ स्टुडंट कमी प्लेस होतात. या गोष्टीचं तुम्हाला हे ठेवावं लागेल, नोंद ठेवावी लागेल, ठीक आहे. आता बघूया, आता जे टॉप कॉलेजेस आहेत बाळांनो, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले टॉप 50 कॉलेजेस आहेत सपोज. आता प्रत्येक विद्यार्थ्याचं ड्रीम असतं टॉप 50 मध्ये जायचं. टॉप 50 साठी ओपन कॅटेगरीला कमीत कमी 90, कमीत कमी बोलतोय मी, कमीत कमी 90ला 50 व कॉलेज भेटेल असं तुम्ही कन्सिडर करा. कमीत कमी 90% आणावे लागतील ओपन कॅटेगरीला, याच्या खाली नाही, जर टॉप 50 मध्ये जायचंय तर, ठीक आहे. त्याच जागेवर ओबीसीची गोष्ट करू, ओबीसीला कमीत कमी 85% इथं लावेल, म्हणजे आले असतील तर. SC ST बद्दल बोलायला झालं तर इथं तुम्हाला 75% आणि इथं तुम्हाला 68% आले असतील तरी काम चालून जाईल. आता NT ला इथं 80%. आता भरपूर विद्यार्थ्यांना हे असतं की ST ला एवढं कमी का आहे बाळांनो, ST ला कमी, खूप जास्त रिझर्वेशन आहे. आता SC ST ला तुम्ही बरोबर नका जोडू, अजिबात जोडायचं नाही SC ST ला बरोबर. SCचं कट ऑफ खूप जास्त आहे, STचं कट ऑफ खूप कमी आहे, ठीक आहे. आणि SC ST NT या तिघांना बरोबर नका जोडू. SCचं खूप, NTचं खूपच जास्त आहे, NT इज ऑलमोस्ट इक्वल टू OBC, है ना. त्यानंतर SC आणि त्यानंतर ST, STचं खूप कमी असतं. गोष्ट समजते? चला, हे झालं आता टॉप 50 मध्ये. आता प्रत्येक विद्यार्थी टॉप 50 मध्ये जाणार नाही, ठीक आहे. आता त्याच्यानंतरचे 100 कॉलेजेस, आता आपण काय करतोय, 1 पासून तर 339 पर्यंत जातोय. पहिले 50 झाले, आता नंतरचे 100, ठीक आहे. पहिले 50 झाले, आता नंतरचे 100. आता नंतरच्या 100 मध्ये जायला ओपन मध्ये कमीत कमी तुम्हाला 85 तरी पर्सेंटाईल लागतील बाळांनो. हो, लागतात, ठीक आहे. ओबीसी मध्ये जर असणार तुम्ही तर कमीत कमी तुम्हाला 77% लागतील, ठीक आहे. मी डायरेक्ट एक्सेल शीट मध्ये फिल्टर लावलं, शेवटची पर्सेंटाईल काढली बाळांनो, ती तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. एसटी मध्ये जायचे कमीत कमी 60% तुम्हाला लागतील, सॉरी SC मध्ये जायचे 70% लागतील, ST मध्ये जायचे 60% लागतील, आणि NT मध्ये असणार तर तुम्ही कमीत कमी तुम्हाला 72% तुम्ही कन्सिडर करून घ्या, ठीक आहे. NTचं कट ऑफ नेहमी OBC आणि SCच्या दरम्यान असतं, ठीक आहे. ही गोष्ट समजून जायला पाहिजे तुम्हाला. आता चला, आता 1 to 339 मध्ये जातोय आपण. पहिले 50 झाले, नाही लागलं, नंतरचे 100 झाले, नाही लागलं, आता नंतरचे 100, 50 100 100, ठीक आहे. आता या 100 मध्ये जायला कमीत कमी तुम्हाला ओपनला मानून चला तुम्ही 75% तरी लागतील, ठीक आहे. त्याच जागेवर ओबीसीला तुम्हाला कमीत कमी 65% तरी लागतील, ठीक आहे. त्याच जागेवर SC ला तुम्हाला कमीत कमी 55% तरी लागतील.
त्याच जागी एसटीला तुम्हाला कमीत कमी 45% तरी लागतील आणि एनटी बद्दल बोलायला झालं कमीत कमी तुम्हाला 62% तरी लागतील जर तुम्हाला नेक्स्ट 100 मध्ये जायचंय तर. ठीक आहे, आता हे मीडियम लेवल कॉलेजेस झाले, आता थोडेसे लो लेवल कॉलेजेस व्हायला सुरुवात झाली. यांचं प्लेसमेंट किती असेल बाळांनो? 4 LPA पेक्षा जास्त. हे अजून बिलो लो लेवल नाही आहेत, हे लो लेवलच आहेत. ठीक आहे, आता किती झाले आपले? पहिले 1 to 339 जातोय आपण, बरोबर. पहिले 50 झाले, त्यानंतरचे 100 पण झाले, त्यानंतरचे 100 पण झाले, आता त्यानंतरचे 50 आणि उरलेले ते 339. ठीक आहे, आता ह्या 50 मध्ये जायला ओपनला कमीत कमी तुम्हाला 60% तरी लागतील, ओबीसीला 50% तरी लागतील, एससीला तुम्हाला 45% तरी लागतील, एसटीला तुम्हाला मानून चला तुम्ही 38च्या आसपास पर्सेंटाईल राहिली तरी तुमचं इथं ऍडमिशन होऊन जातं बाळांनो. ठीक आहे, आणि एनटी बद्दल बोलायला झालं तर तुम्हाला अराउंड 47च्या आसपास पर्सेंटाईल लागतील. ठीक आहे, तर हे झालं लो लेवलचं. आता हे खाली जेव्हा जातो ना एससी एसटी एनटी यांना खूप कमी पर्सेंटाईल लागतात बाळांनो, त्याच जागेवर इकडं खूप जास्त पर्सेंटाईल लागतात तुम्हाला. ठीक आहे, आता त्या जागेवर याच्यापेक्षा खाली पर्सेंटाईल आहेत तर तुम्हाला या सगळ्या कॅटेगरीजमध्ये 0% पासून सुद्धा कॉलेजेस भेटतील. जे 39 कॉलेजेस आहेत उरलेले, ठीक आहे, 0% पासून सुद्धा कॉलेजेस भेटणार आहेत तुम्हाला. ठीक आहे, 0% तर तुम्ही कन्सिडर करू शकतात. आता ओपन बद्दल बोलायला झालं तरी तुम्ही कन्सिडर करा 50% पर्यंत. ओपन कॅटेगरी आहे 0 पासून तर 50% पर्यंत थोडेसे तुम्हाला लो लेवल कॉलेजेसमध्ये जावं लागेल. ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांना याच्यात प्रॉब्लेम असा असेल की दादा एवढं कमी कसं काय, म्हणजे आता आम्ही ओपनवाले तर आम्हाला जर 60% आले तर आमची एवढी वाईट अवस्था का, डायरेक्ट लो लेवल कॉलेजमध्ये आम्हाला जावं लागतंय. बाळांनो असं आहे ना की प्रत्येक कॉलेजचे सीट डिफाईन असतात. ठीक आहे, ओपनचे एवढे सीट पाहिजे, ओबीसीचे एवढे पाहिजे, एससीचे एवढे पाहिजे, एसटीचे एवढे पाहिजे. ठीक आहे, आता मी पहिले 339 मध्ये तुम्ही असं कन्सिडर करा, पहिले 300 कॉलेजेस असे सांगितले ना जे तुमचे 60% वरती क्लोज होत आहे, 60% वरती क्लोज होत आहे ओपनला. ही रियालिटी आहे बाळांनो. ठीक आहे, म्हणून जर तुमच्या मीडियम लेवल 2 पर्यंत जरी तुम्हाला कॉलेज भेटतं ना तरी चांगलं कॉलेज तुम्ही कन्सिडर करू शकतात. आता हे झालं प्रॉपर डेटा वाईज. जर याच्यापेक्षा थोडे कमी पर्सेंटाईल जरी असले ना तरी समजा तुमचे आता तुम्ही सगळ्या पूर्ण व्हिडिओ बघितला, जर तुम्हाला M2 म्हणजे मीडियम लेवल 2 मध्ये जर ऍडमिशन भेटत असेल, जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर तुम्ही M1 मध्ये जाऊ शकतात. जर M1 मध्ये भेटत असेल, जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित असेल तर तुम्ही टॉप मध्ये जाऊ शकतात. ही गोष्ट समजा तुम्ही, गोष्ट समजते. ठीक आहे, तर हे झालं तुमचं पूर्ण कट ऑफ अनालिसिस. जेवढं मला समजतंय कॉलेजेसच्या लेवल वाईज तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता ऑप्शन फॉर्म जर तुमचा व्यवस्थित राहिला, याच्यावर पूर्ण डिटेल एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे ऑप्शन फॉर्म वरती. पण ऑप्शन फॉर्म मध्ये आता तुम्हाला प्रिफरन्स खूप व्यवस्थित लावायचे. जे पहिल्या नंबरचं कॉलेज पाहिजे ते 5 स्टार कॉलेज पाहिजे तुमचं. ठीक आहे, दुसऱ्या नंबरचं 4.9 स्टार कॉलेज पाहिजे, तिसऱ्या नंबरचं 4.8 स्टार कॉलेज पाहिजे. म्हणजे रेटिंग वाईज तुम्हाला कॉलेज लावायचे की हे सगळ्यात चांगलं, त्याच्यानंतर थोडंसं कमी, त्याच्यानंतर थोडंसं कमी, त्याच्यानंतर थोडं कमी, थोडं कमी 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 होतात असं. कारण जर 6 नंबरचं कॉलेज भेटलं किंवा 7 नंबरचं कॉलेज भेटलं, शेवट खालची जी लिस्ट असते ना ती नेक्स्ट राऊंडला चेकच नाही होणार, ती चेक नाही होणार. पहिले 5-6 कॉलेजेस चेक होतील. कॉलेज लिस्ट खूप कॉम्प्लिकेटेड विषय बाळांनो, याला व्यवस्थित समजून घ्या. वाटल्यास मी 3-4 व्हिडिओ अजून टाकतो, पण या गोष्टीला समजून घ्या कारण हीच गोष्ट तुम्हाला चांगलं कॉलेज देणार आहे. गोष्ट समजते. ठीक आहे, जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. पर्सनल काउन्सिलर त्यांची व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवतील. कारण 339 कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये 8 ब्रांचेस आहेत, 2712 ऑप्शन्स होतात तुमचे. 2712 ऑप्शन्स पैकी तुम्हाला एक ऑप्शन भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला 50 ते 60 कॉलेजेसची लिस्ट टाकायची. ती 50 ते 60 कॉलेजेसची कॉलेज लिस्ट जर व्यवस्थित राहिली तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटणार आहे. ठीक आहे, चला तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे, काही डाऊट असतील तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करून मला सोडा. कारण व्हॉट्सअप मी स्वतःच बघतो, व्हॉट्सअप कोणीच टीम बघत नाही, मी स्वतः व्हॉट्सअप मेसेजेस बघतो. कॉल एक पण रिसिव्ह करत नाही मी. ठीक आहे, कारण कॉल रिसिव्ह केले तरी हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. एक व्हिडिओ बनवायला कमीत कमी एडिट वगैरे करून 3 ते 4 तास लागून जातात बाळांनो. ठीक आहे, म्हणून कॉल उचलणं पॉसिबल नाही माझ्याकडनं, पण व्हॉट्सअप मेसेजेस मी जेव्हा पण फ्री असतो तेव्हा बघत असतो. 24 तासात प्रत्येक विद्यार्थ्याला एकतरी मेसेज माझ्याकडनं जातो. ठीक आहे, काही डाऊट असेल व्हॉट्सअप मेसेज करून द्या. आणि चांगले पर्सेंटाईल बॅड पर्सेंटाईल जे झालं ते झालं. आता जे उरलेलं काम आहे 50% जे उरलेलं काम आहे त्याला व्यवस्थित करा, चांगलं कॉलेज भेटू शकतं. पर्सनल काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, त्यानुसार तुमची लिस्ट बनेल. या बॅचला अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जे खरंच गरजू आहेत, ज्यांना खरंच कमी पर्सेंटाईल आहेत, ज्यांना चांगलं कॉलेज हवंय त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा बाळांनो. ठीक आहे,
आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.